कडून 500 रुपयाचं पारितोषिक आले, त्यांचे मनपूर्वक आभार. तर आता आपल्याला इथं सामने घडवण्यात आले होते ते झुंजार संघाच्या वतीनं. तर इथं काही देणगी जमा झाली आहे. मनीषा गृह उद्योग कुडली यांच्याकडून जवाहर शेठ यांच्याकडून 500 रुपयाची रोख देणगी आली, तर त्यांचा मनपूर्वक आभार. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, अजूनही खूप सामने खेळवायचे बाकी असतील. दरम्यान सामना रंगणार असेल तो जय खोद बाबा वर्सेस जय हनुमान वॉरियर धाकटी जांबारी. दरम्यान सामन्याकडे बोलूया. सामना सुरुवात होतो. वैयक्तिक खात्यातलं पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक. जर कोण इथे रील्स चाहत असेल, रील्स वर्ग असेल किंवा युट्यूबर असेल, जर युट्यूबर किंवा रील्स वगैरे आपण केला तर रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हला आपण टॅग करा. टॅग, लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहत आहे. लाईव्ह फीडची जर व्हिडिओ खोडी बनवली आणि रील्स केली तर नक्कीच रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हला आपण टॅग करायला विसरू नका. कॉपीराईट वगैरे तुम्हाला साठी काय नाही भेटणार, फक्त तुमच्यासाठी लाईक आणि कमेंट त्यामध्ये गावतील. थोडासा बेरता आलाय आमच्या टेक्निकल टीम मध्ये, थोडासा बेरता आलाय. कुठेही जाऊ नका, पाहायला विसरू नका झुंजार प्रीमियर लीग 2024.
थोडासा टेक्निकल इश्यू आमच्यापर्यंत झालाय. टेक्निकल टीम आमची तो इश्यू यावेळी पूर्ण करतायत. परत सामन्याला सुरुवात केली जाईल. प्रेक्षक वर्ग आपण तिथपर्यंत रिलीज व्हा. आणि येस प्रेक्षक वर्ग देवाची साथ मिळाल्या आणि टेक्निकल टीमने हा इश्यू आता सोडवलाय. आता पुढे एकदा सज्ज झाला असेल. पुढे एकदा जाऊया झुंजार प्रीमियर लीग 2024 कडे. कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला जोडले जात आहेत. सर तर दरम्यान सामन्याकडे सामना सुरुवात होता. पहिला चेंडू मला वाटतं घेऊन येतो तो चिन्मय. वैयक्तिक खात्यातल्या पहिल्याने संघाच्या वतीनं पहिल्या षटक एक रॅपिड गोलंदाज सिनांच्या स्पिननी टाकताना पाहायला मिळते. दुसरा चेंडू यावलेला अप्रतिम चेंडू होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव खात्यामध्ये जोडलं जाईल. पंच दंडित करताना पाहायला मिळतात ते चिन्मय याला. स्ट्रायकिंग एंडला असेल तो एक सलामीची जोडी मैदानात असेल. स्ट्रायकिंग एंडला असेल तो सोहम. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो विघ्नेश. यावेळेला अप्रतिम प्रहार केला. चेंडू होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा गुण खात्यामध्ये जोडले जातील. शुभम याच्या पहिला चौकार इथे पाहायला मिळते. हा सामन्यामधला अप्रतिम चिन्मय गोलंदाजी पाहायला मिळते चिन्मयच्या माध्यमातून. तितकंच सुंदर फलंदाजी मानवला गेली ती सोहमच्या माध्यमातून. इथे मात्र थोडासा ब्लॉक होलचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. पाहायला बीट करत चेंडू मैदानामध्ये स्थिर होतोय. निर्धाव चेंडू मानला जाईल. इथे मात्र थोडंसं कमबॅक करताना चिन्मय पाहायला मिळते. पुढचा चेंडू चिन्मय याचा रॅपिड गोलंदाज ओळखला जाणार. LBWचा जोरदार अपील होता. चेंडू बायच्या स्वरूपात डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. एका धाव्यासाठी एका धाव्यानं समाधान मानावं लागेल ते सोहम याला. अशा प्रकारे धावसंख्येत भर धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते 6 धावा. अजून या षटकामधले 2 चेंडू असतील भावा. 2 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. सोहम यावेळेला अप्रतिम प्रहार केलाय. प्रहार पाहूया कितपत योगदान ठरतो. चेंडू ट्रॅव्हल होतो सरळ डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. थोडंसं पंच केला होता लेकिन डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 2 धाव्यासाठी 2 धाव्यांना समाधान मानावं लागेल ते सोहम याला. सोहम वैयक्तिक 4 चेंडू 4 धाव्यांवरती खेळताना पाहायला मिळते. तसंच विघ्नेश 1 चेंडू 2 धावा. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. अशा प्रकारे षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते ती 8 धावा. बिनबादा 8 धावा. 8 रन लॉस ऑफ 0 विकेट. तसेच सर्व मान्यवर रसिक प्रेक्षकांना विनंती असेल की कृपया करून जे बॅनर आपल्याला प्रदान पण केले असतील झुंजार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून त्यावरती कृपया करून थोडस प्रेशर टाकू नये ज्याने की ते फाटणार नाही. स्वतःच्या आधारावरती उभे राहा आणि अंपायरला सहकार्य करत राहा. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. दुसरं षटक मला वाटतं प्रगतीपथावरती असेल. वैयक्तिक खात्यातलं पहिल्यांनी संघाच्या वतीनं दुसरं षटक. अप्रतिम चेंडू होता. पहिला चेंडू पंचांचा इशारा. 1 हात लांब नो बॉलचा इशारा. एकूण 2 धावा गुण खात्यामध्ये जोडले जातील ते विघ्नेश याच्या. पुढचा चेंडू यश याचा. विघ्नेश खेळण्यासाठी तयार. अप्रतिम चेंडू होता. जोरदार टॅप केला होता. चेंडूला पाठवले सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक कडक चुंबकीय शॉट म्हणावा लागेल. विघ्नेशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. अप्रतिम प्रहारांची अतिहिबाजी मानावी लागेल ती हनुमान वॉरियर्स धाकटी जांभरी संघाच्या माध्यमातून विघ्नेश व तसंच सोहमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यश याचा. एक स्लोअर डिलिव्हरी केलेला चेंडू होता. पायाला बीट करत चेंडू मैदानामध्ये स्थिरावतोय. थोडस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाले ते यशच्या माध्यमातून आणि थोडस निर्धाव चेंडू. अशा प्रकारे धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 14 धावा. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. नो बॉल. नियम क्रमांक 21 इथं मोडला गेला असताना पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा. गुण खात्यामध्ये 2 धावा जोडले जातील ते विघ्नेश याच्या. अप्रतिम फलंदाजी मानावी लागेल ती सलामीची जोडी मैदानामध्ये असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अजून या षटकामधले 4 चेंडू बाकी असतील. धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती 16 धावा गुण खात्यामध्ये. सोहम वैयक्तिक 4 बॉल 4 चेंडू 4 बॉल 4 धाव्यावरती खेळताना पाहायला मिळतात. तसंच विघ्नेश 6 चेंडू 8 धावांवरती. यावेळेला जोरदार पंच केला होता. चेंडू पाहूया पंचांवरती कोणता दबाव पडतो का. पंचांचा इशारा. 4 धावा. शिडीर शिडी 32 शिडी. शिडीर शिडी 32 शिडी. एकाची जलेली दाढी दुसऱ्या त्यावर तबिडी. हा चौकार. अप्रतिम प्रहार मानावा लागेल ते विघ्नेशच्या बॅट मधून. इथे मात्र जोरदार अपील केली होती. अपील सक्सेस ठरते. नो हलिंग नो डुलिंग. आमटी जर युअर्स बॅट्समॅन बॅक टू द पवेलियन. OUT आउट. विघ्नेशला तंबू मध्ये परतावं लागेल.
लागेल इथे मात्र मोठं धोका निर्माण होतंय. पहिला हादरा मानावा लागेल ते इथे निर्माण झाला तो हनुमान वॉरियर धाकटी जंबारी संघाला. अप्रतिम फलंदाजी झाली होती ती विघ्नेशच्या माध्यमातून, पण थोडंसं कमी पडताना इथे पाहायला मिळालं विघ्नेश. पुढचं नवीन फलंदाज मैदानामध्ये स्थिर होतो तो मला वाटतं स्मिथ येतोय. स्मिथ आपल्या संघासाठी कितपत योगदान ठरतो तो पाहूया. पुन्हा एकदा यश बॉलिंग बॅकवरती. अजून यशच्या ओव्हर मधले अंतिम 2 चेंडू बाकी असतील. अंतिम 2 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्मिथ तयार. थोडस बॉलची चेक करताना आपल्याला पाहायला मिळते चेंडूची पाहूया पुढचा चेंडू. यश स्मिथ साठी अप्रतिम चेंडू होता. बल्ला घुमाया बैलबाग में, गेंद गई अलीबाग में, ऐसे ही गेंद के तरीके से डालते हुए यहाँ पर यशच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी मानवली गेली यशच्या माध्यमातून. धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होती ती 20 धावा. इथे मात्र अप्रतिम चेंडू होता. अशा प्रकारे 2 षटकच समाप्तीनंतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21 धावा. लॉस ऑफ 1 विकेट, 20 रन, 20 धावा आपल्यासमोर प्रदान पण होते ते हनुमान वॉरियर संघाच्या वतीनं. पाहूया पुढचं षटक घेऊन कोण येतंय. वैयक्तिक खात्यातलं पहिल्याने संघाच्या वतीनं तिसरं षटक मला वाटतं चिन्मय घेऊन येतोय. एक आक्रमक गोलंदाज, एक रॅपिड गोलंदाज. यावेळेला जोरदार फटका घुमावला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक उंच उडी घातली होती. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इथे मात्र सोहम तैनात. पुन्हा एकदा थोडस डिप्रेशन मध्ये जाताना पाहायला मिळते ती हनुमान वॉरियर संघ. इथे मात्र 2 धाव्यासाठी चेंडू ट्रॅव्हल होते. एक अलॉंग द कार्पेट चेंडू मारला होता. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धाव्याने समाधान मानावं लागेल ते सोहम याला. धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती 22 धावा. पुढचा चेंडू चिन्मय याचा एक रॅपिड गोलंदाज, अप्रतिम गोलंदाज मानावा लागेल तो. यावेळेला अप्रतिम प्रहार चेंडू होतोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती 26 धावा. अजून या षटकामधले 3 चेंडू असतील भावा. 3 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. याही वेळेला जोरदार प्रहार, अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी मानावी लागेल ती सोहमच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. हे खूप योगदान ठरू शकतो आपल्या संघासाठी. यावेळेला झटपट बदलते. धावसंख्येत होते 30 धावा. अजून या षटकामधले 2 चेंडू बाकी असतील. चिन्मय याचे सोहम खेळण्यासाठी तयार. पुढचा चेंडू सोहम कशा प्रकारे मारा करतो. सोहम टू चिन्मय, चिन्मय टू सोहम. यावेळेला पुन्हा एकदा टॅप केला होता, पंच केला होता. चेंडूला सरळ पाठवतो हवाई साकडे तिकडे. बाबलीचा हिरवा पाला. दूर दूर चौकार मारेगा पर झुकेगा नाही साला. ठोकलाय चौकार. अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी मानावी लागेल सोहमच्या माध्यमातून. एक मोठं योगदान मानावं लागेल सोहमच्या माध्यमातून. अजून या षटकामधला अंतिम चेंडू बाकी असेल. अंतिम चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो बघा सोहम. सोहम टू चिन्मय, चिन्मय टू सोहम. एक हायटेज सामना रंगताना पाहायला मिळते ते दोन्ही संघांच्या माध्यमातून. अप्रतिम एक रॅपिड चेंडू होता. पंच केला होता. चेंडूला पाठवले सरळ पावे किती धावांसाठी. चेंडू जातो सरळ सीमा रेषा पार, चौकार. अप्रतिम प्रहार मानावा लागेल. अशा प्रकारे षटक संपते. षटकाच्या अखेरीस धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 38 धावा. लॉस ऑफ 1 विकेट, 38 रन्स आपल्याला गुणखात्यामध्ये इथे पाहायला मिळते. त्या स्कोर बोर्डवरती लागलेत 38 धावा. पुढचं षटक घेऊन कोण येते पाहूया भावा. अप्रतिम फलंदाजी मानावी लागेल ती हनुमान वॉरियर संघाच्या वतीनं. दोन्ही फलंदाज सलामीची जोडी असताना पाहायला मिळते. पहिला इथे विघ्नेश आउट झाला होता. त्यानंतर स्मिथ मैदानामध्ये दाखल झाला होता. स्मिथने 2 चेंडूवरती 0 धावा कमवले. तसेच सोहम यांनी वैयक्तिक 10 चेंडूंवरती 22 धावांची पारी खेळली होती. एक आक्रमक पारी खेळली होती आणि तो अजूनही सुद्धा मैदानामध्ये टिकून पाहायला मिळते. आपल्या संघासाठी मोठे योगदान घडवतोय. तर पुढचा षटक घेऊन कोण येतंय. मला वाटतं संदेश येत आहे. संदेशचा पहिला चेंडू, पंचांचा इशारा, नो बॉल. पंचांचा एक हातला पंच दंडित करताना पाहिजे. रूल नंबर 21 इथे मोडला जाऊन नो बॉलचा इशारा मानावा लागेल संदेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेला अप्रतिम ब्लॉक होलचा चेंडू होता. पंच केला आहे चांगल्या तरीकेने. सरळ जातो चेंडू सीमा रेषा पार, चौकार. अप्रतिम प्रहार. हातबाय काड्या कुड्या, गडीबाय जाड्या जोड्या, करकरीत थरथरीत चौकार. अप्रतिम प्रहार मानावं लागेल ते. आता मात्र स्मिथच्या बॅट मधून
4 चेंडूंवरती 4 धावा कमवलेत स्मिथच्या माध्यमातून. यावेळेला थोडस डेड बॉल पंच घोषित करताना पंचांकडून डेड बॉलचा सिग्नल येतोय. क्रेझी बॉयज ग्रुप कडून सोहमसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. तर सामना संपल्यानंतर त्याने घेऊन जायचे. यावेळेला अप्रतिम रनिंग बिटवीन द ताळमेळ होत, ताळमेळ मिस होत आहे. तिथे मात्र एक चोटी धाव घेण्यात यश मिळवतोय तो सोहम व स्मिथ. अप्रतिम धावसंख्येत भर, धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती 44 धावा. अजून या षटकामधले 4 चेंडू असतील भावा. कशा प्रकारे मारा करतो पाहूया. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आला तो एक खंदा फलंदाज, एक धडाकेबाज फलंदाज ओळखला जाणारा सोहम कशा प्रकारे मारा करतो पाहूया. अप्रतिम फटका मारायचा प्रयास होता. चेंडू मात्र बॅटची कडा घेत मैदानामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू मानावा लागेल. थोडस कमबॅक करताना पाहायला मिळतो तो गोलंदाज संदेश. पहिला चेंडू नो बॉल होता त्याचा, लेकिन आता मात्र थोडस कमबॅक करताना पाहायला मिळतं. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. 2 धाव्यासाठी जाते. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 2 धाव्याने समाधान मानावं लागेल सोहम याला. धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती 46 रन. अजून या षटकामधले 2 चेंडू असतील. 2 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो पहा. अप्रतिम चेंडू होता तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल. ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळतात ते दोन्ही संघ. तसेच हाय व्होल्टेज सामना होण्याची दाट शक्यता इथे प्रेक्षकांच्या मते दर्शवली जाते. दोन्ही संघ बलाढ्य असतील. दोन्ही संघांमध्ये एक झुंज पाहायला मिळते. यावेळेला अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं. थोडासा मिसफील्ड झाला. चेंडू होतोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. अप्रतिम प्रहार. अशा प्रकारे मला वाटतं षटक संपतंय. षटकाच्या अखेरीचं धावसंख्येत भर. धावसंख्या होते 50. अर्धषटक प्रगतीपथावरती लागलेलं असेल संघाचं. व तसेच सोहम वैयक्तिक 28 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळते. तसंच स्मिथ वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळते. सोहमची पारी 14 चेंडू 28 धावा. आक्रमक पारी पाहायला मिळाली सोहमच्या बॅटमधून. पाहूया अंतिम षटक घेऊन कोण येतंय. मला वाटतं श्रेयस येतोय. वैयक्तिक खात्यातलं पहिल्याने संघाच्या वतीनं अंतिम षटक. अप्रतिम चेंडू होता. पहिला चेंडू फलंदाजाला काही चेंडू समजलेला. निर्धाव चेंडू मानावा लागेल. पुढचा चेंडू श्रेयस याचा. श्रेयस कशा प्रकारे मारा करतो. स्ट्रायकिंग एंडला असेल तो स्मिथ जोरदार पंच केला होता. एक स्ट्राईक रोटेट आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्राईक जाते. ते आता मात्र सोहमला एक धडाकेबाज फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येताना थोडंसं माइंडसेट इथे मात्र चेंज पाहायला मिळेल. ते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक गेम प्ले माइंडसेट मानावा लागेल. ते दोन्ही संघांच्या माध्यमातून थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडला आला तो एक धडाकेबाज फलंदाज सोहम. सोहम कशा प्रकारे मारा करतो पळा. सोहम टू श्रेयस. श्रेयस टू सोहम. पुढचा चेंडू सोहमसाठी अप्रतिम फुलटा चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेला निकाल खलास केला चेंडूला. ज्याची बायको मुकी तो सर्वात चुकी. इथं मात्र अप्रतिम प्रहार मानावा लागेल. सोहमच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी मानावी लागेल. सोहमच्या बॅट मधून सलग चेंडूंवरती जोरदार फटकेबाजी दाखवतोय तो सोहम आपल्या संघासाठी. आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 55 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. अजून या षटकामधले 3 चेंडू असतील. 3 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. जोपर्यंत सोहम असेल स्ट्रायकिंग एंडला थोडस धोका निर्माण होत चाललाय गोलंदाजाला. पुढचा चेंडू याही वेळेला पंच केला होता. चेंडू सरळ जातो हवाई सपर. अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी मानावी लागेल ती सोहमच्या माध्यमातून. सलग चेंडूंवरती आतिषबाजी मानावी लागेल ती सोहमच्या बॅट मधून. इथे मात्र थोडस फलंदाज बॅटीला सन्मान करताना पाहायला मिळते. तर बॅट थोडीशी हाताला हलवून खाली पडली होती. तसंच नमस्कार करत बॅटीचा सन्मान करताना पाहायला मिळाला तो स्मिथ. पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो तो सोहम. यावेळेला अप्रतिम प्रहार केला. चेंडू सरळ हवाई सफर होतोय. सलग चेंडूंवरती चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते सोहमच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. वैयक्तिक 17 चेंडू 40 धावांवरती खेळताना पाहायला मिळतो तो सोहम. या वेळेला सुद्धा मिसफील्डचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला सोहम. इथे चेंडू होतो सरळ सीमा रेषा पार चौकार. अप्रतिम प्रहार मानावा लागेल ते सोहमच्या बॅट मधून. एक आक्रमक पाली 18 चेंडू 44 धावा. एक आक्रमक पारी मानावी लागेल ते सोहमच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली असेल ती
68 रन 69 रनांचा मला वाटतं उद्दिष्ट असेल ते. जय खोत बाबा कुडली या संघासमोर कशा प्रकारे हे उद्दिष्ट पार पाडतात पाहूया. जय खोत बाबा कुडली संघ. 69 धावांचं उद्दिष्ट असेल. सॉरी 67 धावा झालेल्या असतील आणि 68 धावांचं उद्दिष्ट ठेवलं असेल ते जय खोत बाबा या संघासमोर. पाहूया कशा प्रकारे उद्दिष्ट पार पडतात जय खोत बाबा संघ कुडली. तर समोर संघ असेल तो एक धडाकेबाज संघ हनुमान वॉरियर जागती जामारी. दोन्हीही संघ बलाढ्य असतील. दोन्ही संघांमध्ये एक झुंज पाहायला मिळते. झुंजार प्रीमियर लीगच्या माध्यमातून झुंजार प्रीमियर लीग आयोजित भव्य अंडरम नाईट क्रिकेट स्पर्धेचा आजचा तिसरा दिवसातला सामना रंगेल तो हनुमान वॉरियर्स धाकटी जांबारी वर्सेस जय खोत बाबा. क्रेझी बॉयज ग्रुप कडून सोहम यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. त्याने सामना झाल्यानंतर कृपया करून हे बक्षीस स्वीकारावं अशी आमरनास नम्र विनंती. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. सामन्याला सुरुवात होत आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा असेल ते जय खोत बाबा संघ कुडली याला. पण कशा प्रकारे उद्दिष्ट पार पडतात. वैयक्तिक खात्यातलं पहिल्याने संघाच्या वतीनं पहिला षटक पाहूया कोण घेऊन येत आहे. मला वाटतं सोहम स्वतः घेऊन येतोय. पंचांचा रायटम राऊंड विकेट मारा करेल. समोर असेल तो एक धडाकेबाज फलंदाज यश व तसेच नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो हिनात. पहिला चेंडू जोरदार प्रहार. चेंडू होतोय सरळ सीमारेषा पार. अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी मानावी लागेल. तर पहिल्या चेंडूवरती अप्रतिम प्रहार केला. यश बॅट मधून निघाला खणखणीत ZPL चा चौकार. पहिला चेंडू मानावा लागेल तर खूप खराब चेंडू होता. तितकंच मात्र ताकदवर फटका मारला होता. चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला होता तो सीमारेषा पार चौकार. इथे मात्र थोडस दबाव निर्माण होताना पाहायला मिळते. गोलंदाज स्वामी याच्या वरती थोडस अतिरिक्त धाव. नियम क्रमांक 22 इथे मोडला गेला वाईटच्या स्वरूपामध्ये. यावेळेला जोरदार फटका मारला होता. चेंडू होतोय सरळ ट्रॅव्हल. 4 धाव्यासाठी अप्रतिम प्रहार मानावा लागेल ते यश बॅट मधून निघतात खणखणीत चौकार. सलग 2 चेंडूंवरती 2 प्रहार केले. ते आधी एक वाईट बॉलचा अतिरिक्त 1 धाव गुण खात्यामध्ये जोडला जाईल. यश वैयक्तिक 2 चेंडू 8 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सोहम याचा यशसाठी. यावेळेला अप्रतिम रॅपिड चेंडू होतं. थोडस गतीमध्ये परिवर्तन. जोरदार अपील होती. पंचांवरती थोडस दबाव निर्माण झाला होता परंतु पंच आपली कामगिरी चोखवताना पाहायला मिळते. ते यश मात्र आपलं थोडस इथे मात्र थोडस कमी पडताना पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी 3 चेंडू 8 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळते. यश पुढचा चेंडू यश साठी कशा प्रकारे मारा करतो. पण 9 धावसंख्येवरती आतापर्यंत संघ पोचतोय तो जय खोत बाबा संघ. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. निर्धाव चेंडू मानावा लागेल. थोडस कमबॅक करताना पाहायला मिळते तो संघातला संघना सोहम. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून वाईटचा चेंडू अतिरिक्त एकूण 2 धावा गुण खात्यामध्ये जोडले जाते. संघाच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला होता. जिथे प्रयास कराल तिथे सक्सेस सुद्धा मिळेल आणि हा प्रयास असंच करत राहा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सोहम. अजून या षटकामधले 2 चेंडू बाकी असतील. अप्रतिम एक भांडिकाचा शॉट. अप्रतिम प्रहार मानावा लागेल. भांडिकाचा शॉटचा उपयोग केला होता. इथे चेंडू होतोय सरळ सीमारेषा पार चौकार. अप्रतिम प्रहार यश बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. पुढचा चेंडू अंतिम चेंडू होता. जोरदार फटका मारायचा प्रयास होता. तितकंच मात्र सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते हनुमान वॉरियर धाकटी जांभारी संघाच्या वतीनं. अप्रतिम अशा प्रकारे षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागते ती 15 धावा बिन बाद 15. 15 रन लॉस ऑफ 0 विकेट. पाहूया पुढचं षटक घेऊन कोण येत आहे.
यश वैयक्तिक 7 चेंडू 12 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतं. तसेच निनाद 0 चेंडू 0 धावांवरती खेळताना पाहायला मिळतंय. यानंतर लगेचच होणारा सामना दत्तप्रसाद कुडली वर्सेस हनुमान कुडली. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की पहिल्यांमध्ये नाणेफेकीचं कौल उडवून घ्यायचं असेल. अप्रतिम चेंडू वैयक्तिक खात्यातलं पहिल्याने संघाच्या वतीनं दुसरं षटक मला वाटतं पार्थ घेऊन येतोय. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा गोलंदाज, एक उलट्या हाताचा गोलंदाज ओळखला जाणारा पार्थ. तिथे गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजलेला नाही. निर्धाव चेंडू निनाद स्ट्रायकिंग एंडला असताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला यश. दोन्ही फलंदाज बलाढ्य फलंदाज असतील. तसेच तरबेज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ याही वेळेला एक अप्रतिम ब्लॉक होलचा चेंडू. ज्या प्रकारे आपण पाहतो सिनान लांबे गोलंदाजी करतो त्याच प्रकारे इथे मात्र पार्थ करताना पाहायला मिळते. तीच गती तीच रफ्तार पाहायला मिळते. त्याहून थोडस फास्ट सिनान लांब्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच प्रकारे पार्थची सुद्धा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पार्थ सुद्धा थोडस खूप सुरेख गोलंदाजी मानावी लागली पार्थच्या माध्यमातून. निनाद याला दोन्ही चेंडू पहिले समजले नसतील. निर्धाव चेंडू दोन्ही संघांवरती कोणतेही धाव वसूल करू शकला नाही निनाद. पुढचा चेंडू पार्थ याचा निनादसाठी अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल. पार्थच्या माध्यमातून आपल्या संघासाठी एक रॅपिड गोलंदाज ओळखला जाणार पार्थ. यावेळेला थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू रनिंग बिटवीन द विकेटचा तालमेल होता. थोडासा मिस झाला चेंडू. स्टंप आणि चेंडूचा कोणताही संबंध नाही. इथे मात्र रनिंग बिटवीन द तालमेलचं विकेटचं तालमेल बरोबर येत आहे. तितक्यात एकच चोरटा धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती 16 धावा. अजून या षटकामधले 3 चेंडू बाकी असतील पार्थ याचे. पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो. स्ट्रायकिंग एंडला असेल तो यश. इथे मात्र बॅटची कडा घ्यात चालले सरळ सी एसटीच्या मागे डायरेक्ट विकेट होतं. इथे मात्र यश याला तंबूमध्ये परतावा लागेल. एसटी उद्ध्वस्त होतं. इथे मात्र यश खेळ इथेच संपावी लागेल. यश याला बॉक्स आउट होते. चेंडू डायरेक्ट अजून या षटकामधले अंतिम 2 चेंडू बाकी असतील. 2 चेंडूंचा समाचार कशा प्रकारे घेतो पाहूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्थिरावतोय. तो संदेश आल्या संदेश दिला आणि चौकारा याची आतिषबाजीचं नाव कमावला. संदेश पुन्हा एकदा कोणता संदेश देतो पाहूया. खालचा फलंदाज निनादी आला. चौकाराचा संदेश पहिल्या चेंडूवरती त्याने पाठवला होता निनादी आला व गोलंदाजाला. पुढचा संदेश कशा प्रकारे मारा करतो पाहूया. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. ब्लॉक होलचा चेंडू होता. संदेश याला काही चेंडू समजलेला नाही. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे षटक संपतंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 20 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. दत्तप्रसाद कुडली संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी कृपया करून टॉस साठी पवेलियनशी संपर्क साधून सहकार्य करायचंय. तसेच नवीन गोलंदाज वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि संघाच्या वतीनं 3रं षटक. मला वाटते यश घेऊन ते कशा प्रकारे मारा करतो. स्ट्रायकिंग एंडला असेल तो निनाद. पहिला चेंडू यश याचा निनादसाठी अप्रतिम प्रहार केला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण मानावं लागेल. ते हनुमान वॉरियर धाकटी जांभारी संघाच्या वतीनं थोडस कमबॅक करताना पाहायला मिळेल. तो मात्र यश. ज्यावेळेला अप्रतिम चेंडू होता. झेलची संधी. तंबूमध्ये परतावं लागेल. नो हलिंग नो डुलिंग. आमटी जरी बॅट्समॅन बॅक टू द पवेलियन. थोडस न हलता न डुलता चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि तंबूमध्ये परतावं लागेल. निनाद याला थोडस दबाव आता मात्र थोडस निर्माण होताना पाहायला मिळते. जय खोद बाबा या संघावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्थिरावतो. तो मला वाटतं भावेश कशा प्रकारे आपल्या संघाला भाव निर्माण करून देतो पाहूया. यावेळेला अप्रतिम स्लो डिलिव्हरी केलेला होता. चेंडू समोरच्या दिशेकडे खेळला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण मानायला लागेल. यावेळेला एक अलॉंग द कार्पेट शॉट मारला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. निर्धाव चेंडू सलग चेंडू. 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवतो. तो यश आपल्या संघासाठी कितपत यश ठरतो तर पाहूया. यश. पुढचा चेंडू. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. पंचांचा एक हात लांब नो बॉलचा इशारा. रूल नंबर 21 इथे मोडला गेला.
अतिरिक्त एक धाव खात्यामध्ये जोडलं जाईल ते जय खोदबाबा या संघाच्या. इथे मात्र पुन्हा एकदा नो चेंडू. एकूण डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एकूण 2 धावा +1 एकूण नो +2 एकूण 3 धावा गुण खात्यामध्ये जोडले जातील ते भविष्याचा. अप्रतिम फलंदाजी मानावी लागेल. थोडस कमबॅक करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा नो चेंडू. सलग चेंडूंवरती नोची आतिषबाजी पाहायला मिळते ती यश या माध्यमातून. ही थोडस धोकादायक ठरू शकतं आपल्या संघासाठी यश. 68 धावांचं पाठलाग करत चाललेला संघ जय खोदबाबा आतापर्यंत पोहोचतोय फक्त न फक्त 25 धावसंख्येवरती. लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला इथे पाहायला मिळतंय. इथे मात्र जोरदार अपील पंचांवरती कोणता दबाव पडतो का पाहूया. थोडस इथे मात्र संयम दाखवलाय तो भावेश याने. गडी गारटतोय भावेश. बॅक टू द पवेलियन व्हावं लागेल. थोडस सन्मान दाखवलं क्रिकेटच्या बाबतीत भावेश याने स्वतःहून आउट देताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला पुन्हा एकदा पंच दंडित करताना पाहायला मिळतात गोलंदाज यश याला. अतिरिक्त धावांची आतिषबाजी आपल्याला सलग पाहायला मिळाली यशच्या माध्यमातून. अशा प्रकारे षटक संपते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती 26 धावा. पाहूया कशा प्रकारे पुढचे 2 षटक असतील भावा. लागेल संदेश याला. अजूनही खूप धावांचा पाठलाग करावा लागेल. चेंडू असतील 11 आणि धावसंख्या पाहिजे असेल ती 39 धावा. कशा प्रकारे मारा करतो पाहूया. या वेळेला पंचांचा इशारा. 1 हात लांब. नो बॉलचा इशारा. रनिंग बिटवीन द ताळमेल. पाहूया पंचांवरती कोणता दबाव पडतो का. पंचांचा 1 हात लांब असेल. नो बॉलचा इशारा असेल पंचांच्या कडून. पाहूया पुढचा डिसिजन. 3 पंच एकत्रित येताना पाहायला मिळतं. एक निर्णायक डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. 3 पंचांच्या माध्यमातून पंच आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळतात. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. जीवन कितीही खडतर व प्रतिकूल असलं तरी स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण संकटावरती मात करता येते आणि त्या संकटावरती आपण मात केली पाहिजे. तर विश्वास आपल्यावरती असला पाहिजे आणि त्या संकटाचा आपण पुरेपूर सामना केला पाहिजे. अशा प्रकारे इथे मात्र रिव्ह्यू आपल्याला रनआउट साठी ते रिव्ह्यू मागला गेला असेल तो पाहूया. थोडस हार्टबीट मध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळेल. थोडीशी हाय हार्टबीट मध्ये जाताना धक 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 होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे ट्रेन चालते त्याचप्रमाणे आपल्या हार्टची हार्टबीट चालताना पाहायला मिळत असेल. दोन्ही संघांच्या माध्यमातून पंचांवरती कोणता दबाव पडतो का. पंच आपली कामगिरी चोख बजावताना 3 पंच एकत्रित येऊन डिसिजन देताना पाहायला मिळतील. अजूनपर्यंत पंचांकडून डिसिजन कोणताही आला नसेल. पाहूया. थोडासा हार्टबीटचा आवाज आपण पाहू शकतो. एक निर्णायक डिसिजन आपल्याला पंचांकडून पाहायला मिळाला. नो चेंडू. परंतु फलंदाजाला तंबूमध्ये परतावा लागेल. गडी गारटतोय. अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये जोडलं जाईल ते संघाच्या नोच्या स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 30 धावा. नवीन फलंदाज मला वाटतं मैदानामध्ये स्थिरावतोय तो आतिश. या वेळेला जोरदार फटका मारलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते दोन्ही संघांच्या माध्यमातून. इथे मात्र थोडस कमबॅक करताना प्रयत्न करते. पूर्ण प्रयास करताना पाहायला मिळते तो दोन्ही फलंदाज. या वेळेला जोरदार टॅप केला होता. चेंडू जाते डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेकडे. 2 धाव्यासाठी 2 धाव्याने समाधानी मानावा लागेल तो
अतिशयाला पुढचा चेंडू भारतीयाचा अतिशसाठी एक ब्लॉक होलचा चेंडू होता. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. हनगसके पहिली बारी लागला तर लई भारी. तवाच बोलता सासू हसली मेवणी फसली आणि बायको गपच्या गप बसली. हा चौकार अप्रतिम प्रहार मानावा लागेल. ते अतिशय माध्यमातून एक आक्रमक खेळी मानावा लागेल. ते अतिशय माध्यमातून पुढचा चेंडू भारतीयाचा एक रॅपिड गोलंदाज सिनान लांबे याच्या ऍक्शन मध्ये टाकताना आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. ती भारतीयाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल. ती भारतीयाची चेंडू असतील 7 धावा पाहिजे असतील 32 धावा. कशा प्रकारे सामना रंगणार पाहूया. एक हाय व्होल्टेज सामना होण्याची दाट शक्यता दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे षटक संपतंय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 36 धावा. आता मात्र चेंडू असतील 6 आणि धावा पाहिजे असतील 32. जवळजवळ हा सामना झुकत चालला असेल तो मला वाटतं हनुमान वॉरियर धाकटी जांभारी या संघाच्या वतीनं. तरी पण अजून सुद्धा वेळ गेलेली नाही मित्रांनो. अजून कष्ट करा. कष्टाचे फळ नेहमी योग्य तरीकेने भेटतात आणि त्या फळासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. खात्यातलं पहिल्याने संघाच्या वतीने अंतिम षटक. पहिला चेंडू पंचांचा इशारा. एक हातला पंच दंडित करताना पाहायला मिळते. नियम क्रमांक 21 इथे मोडला गेला. नो बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव खात्यामध्ये जोडला जाईल. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू होता. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त पंच दंडित करताना पाहायला मिळते. ते गोलंदाज स्मिथ याला अतिरिक्त धावांची आतिषबाजी पाहायला मिळते. ते गोलंदाज स्मिथ याच्या माध्यमातून समीकरण बदलत चाललंय. 6 चेंडू 30 धावा. काय होणार भावा. एक हाय व्होल्टेज सामना थोडासा इथे मात्र फलंदाज तयार. पंचांकडून डेड बॉलचा इशारा येतोय. फलंदाज थोडस तयार नव्हतं. निश्चितच हा वाईट चेंडू होता. अतिरिक्त धावांमध्ये भर पडली असती परंतु फलंदाजावरती थोडीशी आपत्ती आदळली आणि डेड चेंडू घडवण्यात आलं होतं. यावेळेला अप्रतिम चेंडू मारलाय. 2 धाव्यासाठी चेंडू ट्रॅव्हल होते. 2 धाव्याने समाधान मानावं लागेल. समीकरण बदलत चाललंय. 5 चेंडू 28 धावा. काय होणार भावा. एक रोमांचक सामना इथे पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. इथे मात्र जोरदार फटका मारलाय. पाहूया किती धावा या चेंडूवरती वसुलत. पंचांवरती थोडस दबाव निर्माण पाहायला मिळतात. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. एक चोरटी धाव घेण्यात यश मिळवतो तो संदेश. एका धावाने समाधानी व्हावं लागेल संदेश याला. अशा प्रकारे धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 40 धावा. पुढचा चेंडू असेल स्मिथ याचा भावा. कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. आतिश खेळण्यासाठी तयार. आतिश टू स्मिथ. स्मिथ टू आतिश. पुढचा चेंडू. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. थोडस दिशाहीन होताना पाहायला मिळतात. 2 धावा यावेळेला संघाच्या गुण खात्यामध्ये जोडले जातील. जय खोदबाबा या संघाच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा स्वर मार पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांवरती कोणताही दबाव व पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव खात्यामध्ये जोडला जाईल. पंचांवरती कोणतेही आपत्ती येऊ नये असं काहीतरी करा व सहकार्य करा. पुढचा चेंडू स्मिथ याचा चेंडू असेल. 3 धावा पाहिजे असेल 24. 3 चेंडू 24 धावा. काय होणार भावा. इथे मात्र जोरदार प्रहार चढवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. निर्धाव चेंडू मानावा लागेल. थोडस इथे मात्र सामना झुकत चाललाय तो हनुमान वॉरियर्स धाकटी जांभारी या संघाच्या वतीनं. अशा प्रकारे अंतिम चेंडू असेल या षटकामधला. अंतिम षटकामधला अंतिम चेंडू कशा प्रकारे मारा करतो पाहूया. आतिश यावेळेला अप्रतिम चेंडू उडवलाय. सरळ सीमा रेषा पार. चौकार. अप्रतिम प्रहार मानावा लागेल. इथे मात्र अंतिम चेंडूला जोरदार फटका मारून सामना पराभूत होतोय तो जय खोद बाबा. अशा प्रकारे विजय संघ होतोय तो
हनुमान वॉरियर धाकटी जांभारी जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत झालेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यावेळी ठरला असेल सोहम. याला विनंती करेन आपलं बक्षीस यावेळी घेऊन जायचं असेल. मुख्य मंचावरती घेऊ गौरव यावेळी